जे रिफ्लेक्टर ॲक्युरेसीमध्ये असेल तेवढी सेन्सिटिव्हिटी या टेलिस्कोपची वाढते आणि त्या रिफ्लेक्टरवर वरती वरून ज्या येणाऱ्या रेडिओ सोर्स किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक सोर्स त्या इमिटिंग होतात आणि इमिटिंग झाल्यानंतर या टेलिस्कोपच्या वरती एक फीड सिस्टम आहे. ती फीड सिस्टम ते सिग्नल्स रिसिव्ह करायचं काम करते. तिथे ते एकत्रित होतात एका बिंदूवरती आणि तिथे आमची फीड सिस्टम आम्ही बसवली. ती फीड सिस्टम त्याला रिसिव्ह करायचं काम करते. म्हणजे ते जी एनर्जी येते ती हीट एनर्जी असते, त्याचं लाईट एनर्जीमध्ये कन्वर्ट ते फीड्स करतात. त्याच्यामध्ये अनवॉन्टेड सिग्नल पण रिसिव्ह होतात, त्याचं फिल्टरेशन होतं, ॲम्प्लिफिकेशन होतं आणि त्याचं बँडमध्ये रूपांतर होऊन मग त्या रेडिओ सोर्स जो आम्ही कलेक्ट केलेला असतो तो या अँटिनामध्ये एक रॅक आहे, अँटिना बेस रिसिव्हर, त्याच्यामध्ये आणला जातो. त्या जे सिग्नल्स आहेत ते खूप सेन्सिटिव्ह असतात, त्याचे लॉसेस कमी व्हावेत म्हणून आम्ही ते सिग्नल वाहून नेण्यासाठी स्टँडर्ड क्वालिटीच्या कोएक्सेल केबल आम्ही वापरलेले आहे. त्या कोएक्सेल केबलद्वारे आम्ही ते सिग्नल आमच्या एक अँटिना बेस रिसिव्हर आहे त्याच्यामध्ये आणल्या जातात आणि तिथून मग त्याचं एक म्हणजे या ज्या टेलिस्कोप आहेत त्या वेगवेगळ्या डिस्टन्सवर आहेत, त्याच्यामध्ये काही सिग्नल्स मिक्स केले जातात आणि त्यांची समन्वयता साधली जाते. नंतर त्याचं लाईट एनर्जीमध्ये कन्वर्ट होतो तो लेझर डायोड्स वापरून आणि ऑप्टिक फायबर थ्रू ते सिग्नल्स आमच्या ऑब्झर्वेटरीमध्ये वाहून नेले जातात. अशा पद्धतीने 30 टेलिस्कोपचे सिग्नल आम्ही वाहून नेतो आणि ते एकत्रित केले जातात आणि त्याचं कोरोलेशन केलं जातं. कोरोलेशन झाल्यानंतर एक वेगवेगळ्या पद्धतीचे सॉफ्टवेअर वापरून आम्ही वरच्या ऑब्जेक्टची ग्राफिकल इमेज तयार करतो आणि ती ग्राफिकल इमेज तयार झाल्यानंतर आमचे शास्त्रज्ञ लोक त्या ग्राफिकल इमेजचा किंवा जो डेटा कलेक्शन झाला असेल त्याचा स्टडी करतात आणि जो वरचा ऑब्जेक्ट आहे त्याचे त्या जे ग्राफिकल इमेजद्वारे वेगवेगळ्या पॅरामीटर्सचा स्टडी केला जातो. म्हणजे त्याचं बर्थ कधी झाला किंवा त्याचं केमिकल इन्फ्रास्ट्रक्चर काय, वेगवेगळे डिस्टन्स कसं, ऑर्बिट कसं, हे काढलं जातं आणि अशा पद्धतीने JMRT टेलिस्कोपद्वारे या विश्वाची निर्मिती कशी झाली याचा वेध घेतला जातो. आणि यासाठी हे टेलिस्कोप जे आहे हे अपग्रेडेशन केलं जातं. त्याच्यासाठी संशोधन पण रेग्युलर चालतं, 24 hours डेटा कलेक्शनचं काम चालतं. सायंटिस्ट लोक कार्यरत आहेत आणि वेगवेगळे इंजिनियर्स लोक कार्यरत आहेत. त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल असे डिव्हिजन आहे आणि त्या डिव्हिजनप्रमाणे ते इंजिनियर्स लोक त्या फील्डमध्ये काम करतात आणि या टेलिस्कोपचं अपग्रेडेशन लाईफ कसं वाढेल याच्यासाठी कार्य करत असतात. अशा पद्धतीने JMRT टेलिस्कोपचं काम चालतं. आता हा जो टेलिस्कोप प्रोजेक्ट आहे हा इथे उभारण्याचे कारण असं की लॉंगिट्यूड लॅट्यूड इथून या लोकेशनवरनं आपल्याला नॉर्थकडचा जास्तीत जास्त क्लिअर मिळतो आणि या लोकेशनची समुद्र सपाटीपासून मॅक्सिमम जास्त असल्यामुळे आपल्याला जे काही नॅचरल सोर्स आहे ते स्ट्रॉंग मिळतात आणि इथे नॉर्मल रेनिंग अर्थक्वेक हे जे आहे ते नॉर्मल लिमिटमध्ये आहे. त्यामुळे हा प्रोजेक्ट इथे उभारणी केलेली आहे. तुम्हाला या प्रोजेक्टमध्ये इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांसाठी किंवा हाय क्वालिफाईड मास्टर ग्रॅज्युएशन नंतर तुम्हाला इथे PhD करता येतं, डॉक्टरेट करता येतं. नंतर तुम्हाला इंजिनिअरिंग स्टुडंट ट्रेनिंग प्रोग्राममध्ये वेगवेगळे प्रोजेक्ट करायची संधी इथे उपलब्ध आहे. इंटर्नशिप तुम्हाला इथे करता येते. अशा प्रकारे एज्युकेशनल प्रोग्रामसुद्धा आमची JMRT राबवत असते. JMRT हे जे रिसर्च सेंटर आहे हे भारत सरकारच्या डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जी अंतर्गत बॉम्बेला DIFR ही संशोधन संस्था आहे. DIFR संशोधन संस्थेचं पुणे विद्यापीठामध्ये नॅशनल सेंटर फॉर स्ट्रॅटेजिक डिपार्टमेंट कार्यरत आहे आणि
त्या डिपार्टमेंटमार्फत हा प्रोजेक्ट रन केला. अशा पद्धतीने JMRTचं काम चालतं. याच्या पुढचं जे काही टेक्निकल डिटेल्स आहे ते माझे सहकारी सांगतील.